परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री असलेले धनंजय भाऊ मुंडे यांचे खास निष्ठावंत म्हणजे आगळे गुणवंत हे अकोला परिसरामध्ये सुप्रसिद्ध आहेत. आंबेजोगाई तालुक्यातील अकोला या गावचे ग्रामपंचायतीचे त्यांचे वडील भाऊसाहेब आगळे हे 10 वर्षे सरपंच होते. सामाजिक आणि राजकीय कार्याचा त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन गुणवंत आगळे हे देखील सामाजिक कार्यामध्ये आपला अधिकाधिक वेळ देतात. 14 वर्षापूर्वी म्हणजे 2007 मध्ये धनंजय भाऊ मुंडे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कामध्ये आलेले गुणवंतराव आगळे हे त्यांच्या कायम प्रेमामध्ये पडलेले आहेत. धनुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. अकोला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही मतांनी पराजित झालेले हे गुणवंतराव गावकऱ्यांपासून लांब जाण्याऐवजी आणखी त्यांच्या जवळ गेले, त्यांचा संपर्क वाढवला, त्यांची सेवा वाढवली. यामुळे गावकऱ्यांनीही मग त्यांच्या विचारांना बळकटी दिली. हे विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलेले आहे. ते समाजकारण आणि राजकारण करता करता उत्तम शेतीही करतात. दरवर्षी त्यांचा वाढदिवस ते सामाजिक कार्य करून साजरा करतात. सामाजिक कार्यकर्ता व गरजू गोरगरिबांच्या मदतीकरता ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मदत करतात. म्हणून हे गुणवंतराव आगळे धनंजय भाऊ मुंडे यांचे लाडके कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. न्यूज वन महाराष्ट्र या मराठी वाहिनीवरील व्यक्तिविशेष या कार्यक्रमांतर्गत आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांची मांडलेली ही विशेष मुलाखत महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आम्ही आज प्रसारित करत आहोत. गुणवान, गुणी, गुणीजन या शब्दांना ऐकल्यानंतर वाचल्यानंतर एक लक्षात येतं की खरंच हे सगळे शब्द आज माणसामध्ये आहेत का. आणि जेव्हा बघतो आपण तेव्हा निश्चितपणे याचं प्रमाण फार कमी दिसतं. परंतु काही माणसं नावाप्रमाणे जगतात, नावाप्रमाणे वागतात. अगदी असंच या ठिकाणी गुणवंत नावाप्रमाणेच गुणवंत असलेले गुणवंत भाऊसाहेब आगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री धनंजय भाऊ मुंडे साहेब यांच्या अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून ज्या व्यक्तीची ओळख आहे अशी व्यक्ती म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील अकोला या गावचे भूमिपुत्र, राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय असलेले गुणवंत भाऊसाहेब आगळे यांची मुलाखतनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही मुलाखत आयोजित केली आहे. गुणवंतजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या अनुषंगाने सुरुवातीलाच या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल आणि एकूणच गुणवंतराव कसे आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल नेमकं? सर्वप्रथम मी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेण्याचं ठरवलं आणि मला प्राधान्य दिलं. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार मानतो. मी गुणवंत भाऊसाहेब आगळे, राहणार अकोला, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आणि नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचा एक कट्टर समर्थक म्हणून मी आपल्याला ओळख सांगतो सर. आणि गुणवंतजी, निश्चितपणे या पूर्ण तालुक्यामध्ये किंवा या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये गुणवंत भाऊसाहेब आगळे असं म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त या ठिकाणी नामदार धनंजय भाऊ मुंडे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता ही आपली ओळख आहे. आणि हीच ओळख तुम्हाला जास्त आवडते, तुम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे. अगदी या सगळ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीकडे आपण येणार आहोत. पण तत्पूर्वी मला एक विचारावंसं वाटतं की ज्या कुटुंबात तुमचा जन्म झालेला आहे, एक शेतकरी कुटुंब, सामाजिक आणि राजकीय अगदी जाण असलेलं कुटुंब आपलं, कारण तुमचे वडील भाऊसाहेब आगळे हे या अकोला या गावचे सरपंच राहिलेले आहेत. तर सामाजिक राजकीय एकूणच सर्व बाबतीमध्ये एक जाणीव असलेल्या कुटुंबात तुमचा जन्म झाला. काय सांगाल नेमकं याबद्दल? हे पहा, माझे वडील माझा जन्म होण्याच्या पूर्वीच सरपंच म्हणजे माझा जन्म आहे 81चा आणि माझे वडील 70 ते 80 या
कालखंडामध्ये कालावधीमध्ये सरपंच 10 वर्षे या गावचे सरपंच होते. माझे वडील एक म्हणजे सामान्य आणि एकदम विश्वासू, प्रत्येक कुणालाही विचारलं तुम्ही तर ज्यांचं नाव घेतलं की ते एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याच पद्धतीने त्यांचं नाव चालवण्यासाठी आणि त्यांचा विश्वासाला कुठलाही तडा न जाऊ देण्यासाठी आणि ज्यांनी माझं नाव ज्या आईवडिलांनी गुणवंत ठेवलं त्या नावाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी मी जे आज काम करतोय, माझं राजकारणाचं आणि माझ्या कुटुंबाचं तसं पाहिलं तर जास्त काही माझे वडील ज्यावेळेस 10 वर्षे सरपंच होते, 10 वर्षाच्या नंतर त्यांनी पुन्हा कधी निवडणूक लढली नाही, कुठल्या निवडणुकीशी त्यांचा संपर्क नाही ना, त्यांनी पुन्हा त्याचा कधीच काही छंदही केलेला नाही. पण त्याच्यानंतर अपघातानं म्हणा की कुठल्या तरी मी एक आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या जसं म्हणतात ना, माणूस कुणाच्या तरी प्रेमात पडतो, तसं साहेबांच्या प्रेमात 2007 या वर्षी पडलो. साहेब ज्यावेळेस आपले साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर साहेबांनी आणून मी कार्यक्रम केला आणि त्या व्यक्तीमध्ये जे गुण पाहिले मी आणि त्यांची जी प्रत्येक सामान्य माणसासाठी जी धडपड आहे, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसाठी जी काम करण्याची धडपड आहे, ते पाहून मी त्यांच्या काम करण्यासाठी सक्रिय झालो. आणि ज्याच्यातून जसं म्हणतात ना, आपण तुम्ही विचारलं की तुम्हाला तुमच्या नावातून कसं म्हणजे तुमचं गुणवान जसं नाव तुम्ही आज म्हणतात की मला तुमचं मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये तुमच्या नावाची गुणवंत या नावाची ओळख आहे. आपण जे काम करत असतो याच विश्वासावर लोक आपलं नाव घेत असतात. आपण जर कुणाची लबाडी केली, लबाड वागलो तर आपलं नाव जरी गुणवंत असलं तरी कुणी आपल्याला गुणवान म्हणणार नाही. तसंच त्या पद्धतीनं आपल्याला आईवडिलांनी जे संस्कार घालून दिले त्या पद्धतीनं काम करीत राहून आणि काम केल्याच्या नंतर लोक तुमचं नाव जरी गुणवंत नसलं तरी बराबर तुम्हाला गुणवान तरी म्हणतील, पण माझं नाव बी गुणवंत आहे आणि आपण तर म्हणता की तुम्हाला तुमच्यात जे गुण आले गुणवानाचे. गुणवंतजी, मला एक विचारावं असं वाटतं की जसं नाव तुमचं गुणवंत आहे आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपलं लेकरू गुणवंत असावं, गुणवान असावं, चांगलं नाव व्हावं, तसं बाल वयातच या ठिकाणी आईवडिलांनी आपलं लेकरू गुणवंत या नावाप्रमाणे गुणवंत व्हावं यासाठी काय प्रयत्न केले बरं? नेमकं कशा प्रकारचं घरचं वातावरण होतं, काय सांगाल नेमकं? हे बघा, माझं शिक्षण 12वी पर्यंत झालं आणि 12वीच्या नंतर शेती मी वडिलांनी एकटाच, त्याच्यामुळं माझ्यावर थोडी जिम्मेदारी वडिलांनी खूप लवकर 12वीतच मला जिम्मेदारी दिली आणि मला 4 बहिणी आणि मी एक 5वा असं आमचं कुटुंब आहे. त्याच्यामुळं माझ्यावर काय झालं की वडिलांनी जिम्मेदारी टाकली, शेतीचं पूर्ण वजं दिलं. त्याच्यानंतर माझ्याकडे वजं द्यायच्या आधी 2 बहिणीचे लग्न झाले होते, 2 बहिणीचे लग्न राहिले होते. ती मी 2 बहिणीचे लग्न करण्याची जिम्मेदारी माझ्यावर पडली. तिथून मग मी शेती करण्याला सुरुवात केली. शेती करत असताना शेती हा व्यवसाय असा आहे की इथं जितका वेळ देताल आणि वेळ दिल्याच्या नंतर आपल्या गावातील, आपल्या घरातील आणि कुटुंबातील आणि गावाच्या आसपासच्या माणसांचा म्हणजे व्यक्तींचा जो अनुभव आपल्याला येतो, त्या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. हा अनुभव कुठंच आणि कुठल्याच शाळेत देऊ शकत नाहीत ना, कुणाच्या शिक्षणातून घेऊ शकत नाही. आपण हा समाजातून जो अनुभव घेतो याचा बराचसा फायदा झाला. आणि आईवडिलांचं आणि पुरेपूर एक काय असतं की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक वयाचं टर्नओव्हर असतं. त्या वयामध्ये त्या माणसावर जिम्मेदारी पडली, असं माझं वैयक्तिक मत आहे की त्या वयामध्ये जर त्याच्यावर जिम्मेदारी पडली तर तो माणूस मग हळूहळू त्याच्या पद्धतीनं तो काम करीत राहतो आणि तो पडलेल्या जिम्मेदारीचं ओझं घेण्याची त्याच्यात हिंमत येते. तसंच जसं आईवडिलांनी माझ्यावर ओझं दिलं आणि जे संस्कार दिले त्या पद्धतीने मी करत राहिलो आणि त्या ओझं घेऊन मी आज माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये आम्ही पूर्ण सुखी समाधानी आणि जे माझं गावामध्ये जे नाव आहे गुणवंत, त्या नावाप्रमाणे मी जे गुणानं आणि प्रत्येकाच्या मनात शब्दानं गोडव्यानं राहतो, याच्यातून माझं नाव बरेचसे नाव घेतात आणि माझं वय कमी असताना सुद्धा ज्येष्ठ मंडळी माझ्याशी चांगल्या पद्धतीने वागतात, मान देतात, सन्मान देतात. हीच माझ्यासाठी सगळ्यात अनमोल गोष्ट आहे. मला वाटतं की समाजाबरोबर आपण जसे वागतो तसं समाज आपल्याबरोबर वागतो. हो, कारण आपण एक इंग्रजीत म्हण आहे की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. हो,
जर मान दिला तर मान मिळतो आपल्याला, आणि तो मान देण्यासाठी आपल्यामध्ये तसे गुण असावे लागतात आणि घेण्यासाठी सुद्धा. चांगल्या वातावरणामध्ये जेव्हा आपण वाढतो, मला वाटतं बरीचशी माणसं वाढतात, त्याला जसं वातावरण मिळेल तशी ती वाढ व्हायला असते. तसं तुम्ही ज्या वातावरणात वाढलात त्यानुसार या ठिकाणी जसजसं वाढ होत गेली वयाची, तसतसं या ठिकाणी तुमची प्रतिमाही उंचावत गेली, तुमचे विचारही या ठिकाणी उंचावत गेले. एकूणच सर्वच बाबतीमध्ये एक चौफेर तुमचा विकास झाला आणि एक वेगळी व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही आज नावारूपाला आलेले आहात. तर काय सांगाल नेमकं की आज या घडीला एक गुणवंत आगळे असं म्हटल्यानंतर जेव्हा या सर्वच बाबतीमध्ये जेव्हा लोक रिस्पेक्टली पाहतात, रिस्पेक्टली बोलतात, तर हे इथपर्यंत येण्यासाठी नेमकं काय करावं लागलं? हे बघा, काय असतं की आपण काय करावं, वेगळं काही करावं लागतंय असं मला वाटत नाही. की आपण जे करतो हे कुठंतरी समाजाला दिसलं पाहिजे की आपण काहीतरी कुणासाठी तरी करतो, आणि आपण आपल्यातला एक ठरवलं पाहिजे की आपण कुठंतरी या मानव जातीत जन्माला आलो तर आपण कुणाचं तरी समाजाचं देणं लागतो. ह्या पद्धतीनं असं नाही की कुणीतरी आपलं घरावर म्हणजे आपलं सगळं सोडून देऊन काहीतरी करतं, अशातला भाग नाही. आपलं स्वतःचा म्हणजे घर चालवत असताना, आपला व्यवहार बघत असताना आपण कुणासाठी तरी वेळ देणं, त्याच कुणाला तरी सहकार्य करणं, आणि ही सहकार्याची भूमिका राहिली तर आपण ऑटोमॅटिकली लोकांच्या प्रेमात पडतो, लोक आपल्या प्रेमात पडत राहतात. आणि त्यामधून काय होतं की मग बरीचशी लोक संपर्कात येतात. संपर्कात येऊन बऱ्याच जणांपासून अनुभव घेता येतो. अनुभव घेतल्यानंतर त्याच्यातून काहीतरी शिकता येतं. पण भूमिका सरळ एकच राहिली पाहिजे की आपल्याला कुठेतरी नाव कमवायचे म्हणून कधीच काही करायचा प्रयत्न मी तर केला नाही म्हणजे असा काही. पण ज्यावेळेस आपण कुठेतरी एखादी काहीतरी घटना घडली आणि तिथं पाठीमागल्याकडला न थांबता पुढल्याकडला जाऊन, म्हणजे कोण समजा एखादी व्यक्ती, एक उदाहरण सांगतो मला की एक व्यक्ती कुठेतरी अपघाती मृत्यू झाला तिथं गावामध्ये, आणि तिथं पोलीस पंचनाम्याला आली तर काय होतं किंवा बरेचसे व्यक्ती म्हणतात की तिथे जाऊन साईन नको करायची, साईन केली तर पुन्हा ते बोलवतात, तिथं जावं लागतं, त्याची तारीख लागते. तर असं मला कधीच वाटत नाही. किंवा मी म्हणतो चला तिथं जायचं ना, तिथं काय अडचण आहे तिथं जायचं, कुठे सही बिनधास्त जायचं आणि करायचं. गुणवंजी मला एक विचारावंसं वाटतं की गुणवंजी आगळे की जेव्हा सामाजिक आणि राजकीय जीवनाशिवाय आपण वेगळे राहू शकत नाही, ठीक आहे, अशी ही जाणीव तुम्हाला केव्हा झाली नेमकी, काय सांगाल नेमकं? तेव्हा जाणीव म्हणजे मी ज्यावेळेस पहिलं पण म्हणलं की 2007 साली मी नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या संपर्कात आलो, किंवा मगाशीही म्हणलं मी की प्रेमात पडलो. आणि मग त्या व्यक्तीपासून असं काही म्हणजे त्यांच्याकडून पाहण्यात आलं मला की हा माणूस कुठंतरी प्रत्येक माणसाच्या हितासाठी काम करतोय. आणि मग आपली बी पण माझी पण त्याच्या आधी तेच भूमिका होती किंवा मी प्रत्येकासाठी काम करण्याचं आणि प्रत्येकाला वेळ देण्याचं, त्याचं जर खरंच काम असेल तर त्याला आपलं काम ठेवून थोडासा वेळ देऊन त्याचं काम करायचं करीत राहिलो. त्याच्यातून मग मनानंच हे एकदा सवयी सुरुवात झाली. कारण आईवडिलाचा पण ह्या गोष्टीला कधी विरोध आला नाही. मी कधी घरचं एखाद्या वेळेस काम सोडलं असेल आणि दुसऱ्याच्या कामासाठी पूर्ण वेळ दिला असेल तर त्यांनी कधी रागावलं नाही. पण तू चांगलं वागत जा, चांगलं राहत जा, ह्याच्यातच आमचं मोठेपण आहे हे त्यांनी सांगितल्यामुळं मी असं करत राहिलो. आणि मग करत हे निश्चितच या ठिकाणी तुम्ही जे करतायत त्याची ओळख आज तयार झाली आहे. आम्हाला एक मुद्दा इथं या ठिकाणी विचारावा वाटतो की आता हल्ली आपण बघतो की वाढदिवस करणे अगदी सर्वत्र अगदी एक लोकांची हौस झाली खरं तर, आणि हौशेला मोल नसतं. परंतु हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना बऱ्याच वेळेला सामाजिक भान नसतं. फक्त केक कापणे, फटाके वाजवणे, हे की नाही, बॅनर लावणे, असं काही आपला एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तुमच्या बाबतीमध्ये अगदी नावाप्रमाणेच परत मला उल्लेख करावासा वाटतो की तुमचा वाढदिवस सुद्धा अगदी गुणवंत असतो. काय सांगाल नेमकं की गुणवंत व्यक्तीचा गुणवंत वाढदिवस कसा असतो आणि तो आपण कशा पद्धतीने साजरा करता? हे बघा, काय होतं, जसं तुम्ही म्हणलात ना की माणसाचं वय वाढलं त्याच पद्धतीने त्याचे विचार वाढतात आणि त्याच पद्धतीने माणूस विचार. हल्ली पाठीमागल्या 10 वर्षापूर्वी मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबात घरी साजरा करत होतो, माझं कुटुंब साजरा करत होतं. पण त्याच्याशी काही म्हणजे असं मला एवढी जाणीव नव्हती. पण ज्या वेळेस मी समाजात फिरू लागलो, समाजाशी संपर्क येऊ लागला, त्यावेळेस मला समाजाची गोडी लागली. त्यावेळेस समजलं किंवा कुठंतरी आपण
समाजाचं देणं लागतो, हा केक कापून विनाकारण खर्च न करता मग आपण काहीतरी आपल्या वाढदिवसाचं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी आता हल्ली माझा कालच्या 21 तारखेला वाढदिवस झाला. तुम्ही वाढदिवसाचं काढलं म्हणून मी बोलतो थोडं वाढदिवसावर. 21 तारखेला वाढदिवस झाला, 21 फेब्रुवारीला. तर मी कुठलाही म्हणजे राजकीय काम करत असलो तरी मी कुठला उद्योग करत नाही, काही नाही. मी माझी फक्त शेती हाच माझा व्यवसाय असून शेतीशी निगडीत मी काम करतो. पूर्ण शेतामध्ये फुल टाईम वेळ देतो आणि एक चांगल्या पद्धतीची शेती करण्याचं काम करतो. आणि ते करीत असताना सुद्धा मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पैशातून 5,000 रुपये मानवलोक संस्थेच्या वतीनं आमच्या गावामध्ये एक निराधारांसाठी किचन शेड चाललं जातं. त्या किचन शेडला मी माझी 5,000 रुपये वाढदिवसानिमित्त मान्य अनेक जी भैया ते जे मानवलोकचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे एक चेक देऊन कुठल्याही प्रकारचं त्याचं फोटो नाही, सेलिब्रेशन नाही, त्याचं नाव नाही, गाव नाही किंवा म्हणजे आपल्याला कुठेतरी जी जनतेला दाखवायचं आहे असं सुद्धा कधी केलं नाही. ते चेक देऊन मला एकदम साध्या पद्धतीने दरवर्षी तेच असतं. हां, दर काहीतरी वेगळं. पुन्हा आता पाठीमागल्या वर्षी एक आमच्या गावातील मुस्लिम समाजाची महिला तिचं एक हृदयाचं ऑपरेशन होतं. मग असं तिच्यासाठी सामाजिक काम करण्याचं काम मी करतो. म्हणजे सामाजिक भावनेतून वाढदिवस साजरा करायचा. माझ्या वाढदिवसाचे काही आणि गावकऱ्याचे माझे मित्र कंपनी आम्ही सर्वांनी ठरवलं आणि शिवजयंतीचा एक मुद्दा काढला आणि त्या शिवजयंतीच्या मुद्द्यावर माझ्या वाढदिवसाचे आणि शिवजयंतीची लोकवर्गणी गावातली अशी गोळा करून त्या मुस्लिम समाजाच्या मुलीच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी आम्ही 55,000 रुपयाची लोकवर्गणी जमा झाली. ती त्या मुलीला देऊन तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ती एकदम साध्या कुटुंबातली, गरीब कुटुंबातली व्यक्ती होती. तर तिचा जीव वाचला आणि चांगलं झालं. आदरणीय साहेबांनी आमचं नाव स्वतःच्या खात्यावरून ट्विट करून महाराष्ट्रातील एक आदर्श शिवजयंती म्हणून अकोला शिवजयंती साजरी केली. हेच आमच्यासाठी खूप मोलाचं ठरलं. अगदी आगळे या आडनावाप्रमाणे आगळा वेगळा वाढदिवस करण्याची त्यांची जी मानसिकता आहे याच्यावर एक लक्षात येतं की वाढदिवस करा, सेलिब्रेशन करा, परंतु त्याचं जरा वेगळं म्हणजे सामाजिक भान ठेवा. आणि प्रत्येक वाढदिवसाला गुणवंजी आगळे या ठिकाणी आपला वाढदिवस आगळा वेगळा म्हणजे समाजातील लोकांना त्याचा कसा उपयोग होईल या दृष्टीने ते साजरा करतात. मला वाटतं की तमाम महाराष्ट्रातील जे प्रेक्षक या ठिकाणी ही जी मुलाखत पाहत आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून हा आदर्श घ्यायला पाहिजे. खरं तर गुणवंजी मला परत दुसरा मुद्दा विचारावा वाटतो की राजकारणामध्ये आपण सक्रिय आहेत, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहात, नामदार धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे विश्वासू आहात. तर अकोला या गावापुरतं जर राजकारण करायला आवडेल का आणखी पुढे काही काय सांगाल? नाही, समाज राजकारण करत असताना अकोला एवढेच गावाचा नाही विषय. राजकारण करत असताना प्रत्येक व्यक्तीनं माझं एक वैयक्तिक मत आहे की 80% समाजकारण करून 20% राजकारण केलं तर प्रत्येकाला म्हणजे आपला फायदा, आपल्यापासून कुणाला तो व्यक्ती कोण आहे याला काही नाही, आपल्यापासून कुणाचा तरी फायदा करून देण्यासाठी काम करत असताना मग अकोला गावातच नाही तर तालुक्यात पण प्रत्येकासाठी काम करायला आवडेल, तसं काहीच नाही. निश्चितच. दुसरा एक मुद्दा मला विचारावा वाटतो की तुमची जी समाजाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती अगदी एक चांगल्या पद्धतीने की लोकांना आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊ नये की नाही, फक्त ते 20% करावं आणि 80% समाजकारण करावं. 80% समाजकारण करत असताना या ठिकाणी जात धर्म पक्ष पाहायचा नाही त्यांचा. तर काय सांगाल नेमकं की जेव्हा एक सकारात्मक जेव्हा आपण राजकारण करतो किंवा सामाजिक कार्यामध्ये आपण जेव्हा सक्रिय असतो तेव्हा जे आत्मिक समाधान जे मिळतं ते मला वाटतं त्याची तुलना कशाबरोबर होणार नाही. तर तुम्ही जे कार्य करता त्या कार्यानुसार लोकांची प्रशंसा किंवा लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात नेमक्या? काय असतं बघा, समाजात बऱ्याच पद्धतीचे लोक असतात की म्हणजे ज्यांच्यापासून काही बरंच घेण्यासारखं असतं, बरंच शिकण्यासारखं असतं. काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह ही समाजाची देण आहे, त्याच्यात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. सगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामुळे जर प्रत्येकाचंच आपण घेत बसलो, निगेटिव्ह लोकांचा विचार आपण घ्यायचा, त्याला काहीच नाही बोलता त्याच्यासोबत जो पॉझिटिव्ह आहे तो कोण आहे, कुठल्या जातीतला आहे, तो किती म्हणजे गरीब आहे का, पण त्याच्यातून जो पॉझिटिव्ह त्याच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे ह्याच्यातलं 100% आपण घ्यायचं आणि समाजाच्या हिताचं असेल तर त्याच्यापासून बरंच काही शिकण्यासारखं असलं तर घ्यायचं आणि समाजासाठी काम करत राहायचं, हीच आपली भूमिका. निश्चितच. कारण बी पॉझिटिव्ह, कारण आपण
जी माणसं आपल्याबद्दल वाईट बोलतायत किंवा ज्यांच्या स्वभाव तसा आहे त्या लोकांचा विचार नाही करायचा आणि जी माणसं चांगली आहेत किंवा जी माणसं आपल्याला काहीतरी चांगलं सांगतात अशा लोकांना विचारायचं, अशा लोकांचे विचार आपण आत्मसात करायचे आणि त्या दृष्टीने वाटचाल करायची. भविष्यामध्ये तुम्हाला मी परत मुद्दा मला तो विचारायचा वाटतो की भविष्यामध्ये या ठिकाणी राजकीय जीवनामध्ये सक्रिय राहत असताना म्हणजे अनेक पर्याय असतात. खरं तर कोणी सोसायटीचं चेअरमन होतं, कोणी ग्रामपंचायत सरपंच होतं, कोणी पॅनल प्रमुख होतं, सत्ता काबीज करतं, परत जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, अगदी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल. तर तुम्हाला कुठल्या ठिकाणी स्वतःला जायला आवडेल? आता हा प्रश्न तुम्ही मला खूपच म्हणजे अनेक मुद्दे असतात. अनेक मुद्दे असणारा प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यातून. आणि माझं मी जे रोज काम करतो ह्याचं शेवटचं उत्तरच तुम्ही विचारलं समजा. म्हणजे असंच झालं राजकारणामध्ये तुम्हाला काय करायचं असाच झाला प्रश्न. आपण काम करत राहायचं. हे बघा, निवडणूक ही कुठलीही ठरवून करता येत नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक तर अजिबात ठरवून करता येत नाही. त्याचं काय असतं, ग्रामपंचायत मी तर म्हणतो प्रत्येकानं ग्रामपंचायत एकदा लढावीच आयुष्यात येऊन माणसाने, त्याच्याशिवाय त्याला समजणारच नाही. पंचायती काय? पंचायती, हा त्याचं नावच आहे पंचायत. पंचायत पासून बरंच काही. कारण मी कालची 2017ची आमच्या गावातली ग्रामपंचायत लढलो, माझा पराजय झाला. त्याच्यातून जी शिकलो ही मला कुठंच भेटली नसते. अनमोल गोष्टी बऱ्याचशा शिकण्यासारख्या मिळाल्या आणि त्याचा अनुभवातून मी डेफिनेटली पुढल्या ग्रामपंचायतमध्ये पुढल्या राजकारणामध्ये त्याचा मला बराचसा फायदा होईल. कारण कालच्या जे 2 निवडणुका झाल्या, विधानसभा झाली, लोकसभा झाली, तर याच्यामध्ये त्याचा मी जी ग्रामपंचायतमध्ये हारलो पण त्याच्यापेक्षाही त्याचा जास्त फायदा झाला. कारण जिथं कुठंतरी काहीतरी त्याच्या मागे लपलेलं असतं असं मला समजलं. आणि मला वाटते कुठली गोष्ट होण्या अगोदर त्याची लक्षणं दिसतात. हा, बरोबर आहे. तसं तुम्हाला एक लक्षण दिसलं की मागची विधानसभा असेल, लोकसभा असेल, की तुम्ही या ठिकाणी लीड देऊ शकला पक्षासाठी आहे. तर मला एक शेवटचा मुद्दा विचारावा वाटतो की सगळ्यात जास्त तुम्हाला समाधान कुठं लागतं, म्हणजे सामाजिक जीवनामध्ये का राजकीय जीवनामध्ये, काय सांगाल? नाही, मी आधीच तुम्हाला पाहिजे माझं जो वागण्याची पद्धत आहे किंवा राजकारण, तर मी आमदार धनंजय मुंडे साहेबांसोबत जोपर्यंत साहेब राजकारणात आहे तोपर्यंत मी राजकारण करणार. मला वाटतं की ज्या व्यक्तीकडे समज आहे त्याला समाज स्वीकारतो, हो की नाही? आणि राजकारणामध्ये ज्याला राज्य करायचं आहे एक दिवस, त्या व्यक्तीला या ठिकाणी राजकारण सुद्धा समजतं आणि त्यात यश पण येतं. कारण राजकीय जीवनातलं यश हे अंतिम कधीच नसतं. ते केव्हा तरी आपल्याला मिळणार असतं, मिळत असतं. पराभव सुद्धा अंतिम नसतो. कुठलाही पराभव हा अंतिम नसतोच. या ठिकाणी आमदार धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे विश्वासू कट्टर समर्थक आहात. त्या भाऊंबद्दल, भाऊच्या नेतृत्वाबद्दल काय बोलायला? हे बघा, साहेबांना इतकं आम्ही जवळून पाहतो. साहेब जी काम करतात दिवस रात्र, म्हणजे 24 तासातले किती तास ते झोपतात, किती तास आराम करतात हे त्यांनाच माहीत. आम्ही कधीच म्हणजे आपण समाज विचारच करू शकत नाही त्याचा. फक्त आपलं काय असतं, समाजाचं काय, किंवा साहेबांनी काम केलं पाहिजे तितक्या पद्धतीनं साहेब काम करतात. किंवा पुढला माणूस आम्ही ज्यावेळेस त्यांच्यापाशी जातो, त्यांच्याकडे बघतो, तर त्यांची काम करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यांचा, 1 गाव 2 पिढी. कधीही ती माणसाला कुठल्या म्हणजे न होणारं काम कधीच म्हणत नाही किंवा मी बघतो, करतो, ठेवतो, राहतो, असं नाही. हे होत नाही, हे होणार नाही. म्हणजे साहेब स्पष्ट बोलणारं नेतृत्व हीच साहेबाची ओळख. पाहिलं आपण की मुलाखतनामा या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं पद असलेले म्हणजे या ठिकाणी नामदार धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे विश्वासू कट्टर समर्थक असलेले अंबाजोगाई तालुक्यातील अकोला या गावचे भूमिपुत्र गुणवंत भाऊसाहेब आगळे यांचा आजवरचा जीवनप्रवास, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांची कामं करण्याची पद्धत, एक विश्वास कसा असं असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुणवंतराव आगळे. निश्चितपणे या ठिकाणी गुणवंत भाऊसाहेब आगळे यांची मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींच्या विशेष मुलाखती आणि विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, तसेच ग्रामीण भागातील गाव वार्ता, शेती क्षेत्रातील शेती वार्ता याकरिता कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असलेली महाराष्ट्राची लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज1 महाराष्ट्र.